आणि यानंतर बातमी मालेगावातून आहे। मालेगावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि मालेगावकरांच्या आजच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, तर मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आरोपीला कठोरात कठोर शासन मिळालं पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी या सगळ्या नागरिकांची मागणी आहे। आणि दादा भुसे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। चिमुकलीवरच्या अत्याचाराविरोधात मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या मोर्चाचं आयोजन करण्यात आले। अतिशय निर्घृणपणे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आरोपीला ताब्यात घेण्यात आले। 27 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे, पण त्याला कठोरात कठोर शासन करावं अशी सगळ्यांची मागणी आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या मोर्चातून आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे, निर्घृण आहे। काय म्हणणं आहे मोर्चातल्या नागरिकांचं आणि कशा पद्धतीने मोर्चाला प्रतिसाद मिळतोय? प्रज्ञा, आपण बघतोय हजारोच्या संख्येने मालेगावची जनता या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। महिलांची संख्या लक्षणीय आहेत, लहान मुली आहेत, तरुणी आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे, यातील जो आरोपी आहे, ज्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्या आरोपीला शासन झालं पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी प्रामुख्याने मागणी या मोर्चामधील प्रत्येक जण करतोय। आपण बघतोय की सर्व समाज, हिंदू मुस्लिम एक मुखाने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक जण एकच मागणी करतोय। माजी आमदार, मंत्री देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। तुम्ही मोर्चात सहभागी झालाय, काय मागणी आहे? तुम्ही कुटुंबियांची पण भेट घेतली। फांसी दो, फांसी दो। 3.5 वर्ष की बच्ची पर बलात्कार हुआ, उसकी हत्या हुई, ये बहुत निषेधार्थ है और जो आरोपी है उसको फांसी होना चाहिए। और मेरी तो मांगनी है कि देश के अंदर कायदा बनाना होना, जो अरब कंट्री में कायदा है, सऊदी अरबिया में जो कायदा है कि अगर कोई ऐसा करता है तो उसको चौराहे के ऊपर, चौक के ऊपर लाकर उसको सर उड़ा देते। ऐसा कायदा सख्त अब देश के अंदर जरूरत है, बनना चाहिए। आपण बघतोय भावना अत्यंत कठोर आहे, कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी, इतर राष्ट्रांमध्ये जशा स्वरूपाची शिक्षा आहे तशी शिक्षा दिली जावी, अशी मागणी होते। यावरून मालेगावच्या जनतेच्या काय किती तीव्र भावना आहेत हे आपल्या निदर्शनास येतं। मंत्री दादा भुसे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की सरकारमधून आम्ही पाठपुरावा करतो ते, परंतु हा आक्रोश आहे, या घटना थांबण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची, सर्वांनी आपला आक्रोश व्यक्त करण्याची ही वेळ आहे आणि म्हणून मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की हजारोच्या संख्येने मालेगावची जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे। मुकुल, या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।